श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्यात एक संकष्टी चतुर्थी येते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण अधिक महिन्यामध्ये 3 तारखेला म्हणजेच उद्या जी संकष्टी चतुर्थी येते तिला विभुवन संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं, जी 3 वर्षांनी एकदा येते. आणि या संकष्टी चतुर्थीचं महत्त्व काय आहे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या संकष्टी चतुर्थीला कोणती अशी एक गोष्ट आहे जी प्रत्येकानं करायला हवी, तर ते देखील या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. या संकष्टी चतुर्थीचं महत्त्व असं आहे की ही विभुवन संकष्टी चतुर्थी जी आहे ती विभुवन हा जो शब्द आहे तो त्रिभुवन या शब्दापासून तयार झालेला आहे आणि त्रिभुवन पालक अशा ह्या महागणपतीची पूजा या संकष्टी चतुर्थीला केली जाते. मग आपण नक्की काय करायचं आहे, तर 3 तारखेला जी संकष्टी चतुर्थी अधिक महिन्यात आलेली आहे, तर या दिवशी म्हणजेच इतर संकष्टी चतुर्थींना जरी तुम्ही उपवास करत नसलात तरी अधिक महिन्यातल्या या विशेष असणाऱ्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही तुमच्या तब्येतीला झेपेल तसा नक्कीच उपवास करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला जमत असेल तर सकाळी उठल्या उठल्या गणपती बाप्पांची घरात जी गणपतीची छोटी का होईना मूर्ती असेल तर किंवा फोटो असेल त्यांची पूजा नक्की करा. त्याला दुर्वा, जास्वंदाचं फूल आणि मोदक अर्पण करा. जर सकाळी जमणार नसेल तर संध्याकाळी तर पूजा होणारच आहे. त्यामुळे त्यात बघा इतकं काही नाही, संध्याकाळी अर्थात रात्री चंद्रोदयानंतर गणपतीची पूजा करायची आहे. 3 तारखेला चंद्रोदय आहे रात्री 9:47 म्हणजेच काय करायचं आहे तर सगळ्यात आधी चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं. चंद्राला अर्घ्य द्यायचं म्हणजेच एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचं, त्यात थोडंसं कच्चं दूध टाकायचं, अक्षता टाकायच्या, चंदन टाकायचं आणि हे पाणी चंद्राला अर्पण करायचं. त्यानंतर नमस्कार करायचा चंद्राला आणि मग गणपतीची आरती करून गणपतीला नमस्कार करून मग उपवास सोडायचा. जसा आपण प्रत्येक संकष्टी चतुर्थीला बघा आपण उपवास करतो तसाच उपवास तशीच आरती करायची आणि या संकष्टीला देखील करायची आहे. पण जी महत्त्वाची एक गोष्ट करायची आहे ती संकष्टी चतुर्थी बघा आपल्याला ही संकष्टी चतुर्थी म्हणजेच काय तर संकट हरणारी आहे, इच्छापूर्ती करणारी आहे. अधिक महिन्यात कुठलीही उपासना तुम्ही केली तर त्याचं फळ अधिक मिळतं. तर म्हणून या संकष्टी चतुर्थीला जर तुम्ही गणपती अथर्वशीर्षाची 21 आवर्तनं करू शकलात तर त्याचं फळ तुम्हाला अधिक मिळणार आहे. इच्छापूर्तीसाठी, संकट दूर होण्यासाठी गणपती अथर्वशीर्ष जे आहे ते तुम्हाला 21 वेळा म्हटलं गेलं पाहिजे. 21 वेळा म्हणायचं आहे. त्याला 21 आवर्तनं असं म्हटलं जातं. आणि हे अथर्वशीर्ष जर तुम्ही या संकष्टी चतुर्थीला 21 वेळा म्हणू शकलात तर अतिशय उत्तम. तुमची इच्छापूर्ती होईलच, तुमची संकटातून सुटका होईल. गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थी हे जे व्रत आहे ना, हे व्रत प्राचीन माता यशोदेनं सुद्धा हे व्रत केलं होतं असा पुराणामध्ये देखील उल्लेख आहे. म्हणूनच संकष्टी चतुर्थीचा अनुभव अनेक गणेश भक्तांना येतो. अनेकांनी कितीतरी इच्छा मनात ठेवून संकष्टी चतुर्थीचं व्रत केले आणि त्यांच्या इच्छा पूर्ण देखील झालेल्या आहेत. तुमचीसुद्धा बघा इच्छा पूर्ण झाली असेल, तसा तुमचा काही अनुभव आला असेल तुम्हालाही, तर तो कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर जे संकटात आहेत, जे गोंधळलेले आहे, ज्यांची मनस्थिती ठीक नाही आहे, त्यांना एक आशेचा नवा किरण जो आहे तर तो दिसणार आहे. आता बघा तुम्ही गणपती अथर्वशीर्षाबद्दल तुम्हाला जर म्हणता येत नसेल, गणपती अथर्वशीर्ष बघा तुम्हाला जर येत नसेल, संस्कृत आहे किंवा बघा खूप अवघड आहे शब्द, तर काही हरकत नाही.
तुम्ही गणपती बाप्पांचं संकटनाशक गणेश स्तोत्र जे आहे तर ते देखील तुम्ही म्हणू शकता. बघा, हे संस्कृतमध्येही आहे, मराठीतही आहे. त्या स्तोत्राचा सुद्धा तितकाच लाभ होतो. जी भाषा बघा तुम्हाला सोपी वाटते, तुम्ही गणपती अथर्वशीर्ष म्हणू शकता किंवा गणपती स्तोत्र देखील म्हणू शकता. बघा, आपल्या ईश्वराला प्रार्थना करायची आहे. ईश्वर शेवटी भावाचा भुकेला असतो, हे लक्षात ठेवा. आणि आपल्या मनात किती श्रद्धा आहे, आपण किती चांगल्या मनाने, किती निर्मळ मनाने ईश्वराची प्रार्थना करतोय, ते ईश्वरासाठी महत्त्वाचं आहे. म्हणून गणपती बाप्पांचं हे संकटनाशक गणेश स्तोत्र जे आहे, हे सुद्धा स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. त्याचा लाभसुद्धा तुम्हाला होणार आहे. तुम्ही बघा 11 वेळा म्हणू शकलात तर अतिशय उत्तम. बघा, दोन्हीही म्हणता आलं तरीच अतिशय उत्तम. नाही तर कमीत कमी बघा, हे स्तोत्र तुम्ही ऐकू शकता. तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण केलं, मन लावून ऐका, गणपती बाप्पांचं स्मरण करा. आणि गणपती बाप्पांचा एक मंत्र आहे, ज्याचं एक माळ तुम्ही जप करू शकता. तर मंत्र असा आहे, ओम गणगणपते नमः. अगदी साधा सोपा मंत्र आहे, ओम गणगणपते नमः. हा मंत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर हा काही अवघड नाही. बघा, फार अवघड हा मंत्र नाही. स्तोत्र म्हणायला जमलं नाही तर किमान हा मंत्र तुम्ही 108 वेळा तरी नक्कीच जप करू शकता. ओम गणगणपते नमः. गणपती बाप्पा तुमची जे काही बघा इच्छा आहे त्या नक्कीच पूर्ण करतील. तुमच्यावरील कुटुंबावरील संकट, दुःख नक्कीच दूर करतील. त्याचबरोबर बघा, विद्यार्थी, लहान मुलं, मोठी माणसं, ज्येष्ठ व्यक्ती सगळेजण गणपती बाप्पांची उपासना नक्कीच करू शकता. जशी शक्य असेल त्या पद्धतीने करायचे आहे. गणपती बाप्पा भक्तांच्या हाकेला बघा धावून येणारं दैवत आहे. किंवा गणपती बाप्पांच्या पूजेचे नियमही फार नाही आहेत, म्हणून संकष्टी चतुर्थीचं व्रत करणाऱ्यांची संख्याही जास्त असते. आता जे विद्यार्थी आहेत, जे अभ्यास करतायत, स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत किंवा अगदी बघा तुम्ही कुठल्याही वर्गात शिकत असाल, त्यांना बघा जर भीती वाटत असेल, अभ्यासाची भीती वाटते, तर त्यांनी गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे ते नक्की म्हणा. बघा, म्हणता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला नक्की श्रवण करा. अगदी रोज तुम्ही श्रवण केलं तर तुम्ही बघा म्हणायलाही शिकणार आहेत. अगदी रोज म्हणा. गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे, त्यामुळे बघा तुमच्या मनातील भीती दूर करते, तुमची एकाग्रता वाढते, अभ्यासात प्रगती होत असते. तर बघा, याने खरंच अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय फलदायी असं हे स्तोत्र आहे. तर नक्की म्हणा. श्री